नमस्कार मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एमएस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, जिओ कंपनीमध्ये आपल्याला जॉब करण्याची संधी जी आहे उपलब्ध झालेली आहे। ती आता वर्क फ्रॉम होम असेल किंवा आपल्याला फिजिकलमध्ये जाऊन तिथे काम करायचे असेल, महिला आणि पुरुषासाठी म्हणजे दोन्हीसाठी पण ही जॉब आहे। तर या जॉबसाठी आपल्याला कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे, यामध्ये काय रिक्वायरमेंट आहे, शिक्षण काय लागणार आहे, संपूर्ण माहिती यामध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, मधात स्किप करायचा नाहीये। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आता मी मोठी स्क्रीन दिसावी म्हणून लॅपटॉपवर इथे तुम्हाला सांगत आहे। तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरतीच हा फॉर्म भरू शकणार आहात। अगदी सोपी पद्धत आहे। तर तुम्हाला आता काय करायचं आहे, कोणतंही ब्राउझर ओपन करायचं आहे, गुगल ओपन करा किंवा तुमच्या फोनमध्ये क्रोम ब्राउझर हे उपलब्ध असतंच। तर त्याकरता इथे मी इथे क्रोम ब्राउझर ओपन केलेलं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर इथे आपल्याला काय करायचंय, जिओ कस्टमर केअर जॉब अशा प्रकारे सर्च करायचे। सर्च केल्याच्या नंतर एक नंबरलाच आपल्याला बघू शकता, जॉईन द जिओ कस्टमर असोसिएट प्रोग्राम। तर यावर आपल्याला क्लिक करायचे। एक नंबरलाच वेबसाईट आहे मित्रांनो, वेबसाईट जेन्युइन आहे। तर मित्रांनो, आता वेबसाईट बघू शकता ओपन झालेली आहे। ओरिजिनल वेबसाईट आहे, जेन्युइन वेबसाईट आहे, तुम्हाला काही काळजी करायची गरज नाहीये। आता तुम्हाला वरती सारायचे, वरती सारल्यानंतर बघू शकता इथे आपल्याला आपल्या मनावर काम करायचे आहे। यामध्ये तुम्ही कितीही तास काम करू शकता, जितके तास काम करू शकता तितके तुम्हाला जी आहे रक्कम जास्त मिळणार आहे। बघू शकता 15,000 महिना दाखवले, परंतु तुम्ही जितके काम करताल तितके तुम्ही इथे पैसे कमवू शकणार आहेत। 7,700 सिटीमध्ये या जॉबसाठी उपलब्धता आहे आणि भरपूर वुमन असोसिएट यामध्ये लागणार आहे आणि तुम्ही स्वतःचे बॉस असणार, तुमचा बॉस कोणीही नाही, अशा प्रकारे हे दाखवण्यात आलंय। आता इथे तुम्हाला तर आता बघू शकता इथे व्हॉट इज जिओ कस्टमर असोसिएट आहे। आता म्हणजे जिओ कस्टमर असोसिएट म्हणजे काय, तर आता हे इंग्लिशमध्ये आहे। भरपूर जण मुलाला इंग्लिश वाचता येते परंतु समजत नाही। तर त्याकरता तुम्ही जे ब्राउझर वापरत असताल त्या ब्राउझरला 3 डॉट हे नक्की असणार आहेत। तर त्यावर क्लिक करायचे आणि इथे ट्रान्सलेट हे ऑप्शन असणारच आहे, यावर क्लिक करायचे। आता तुम्हाला जी कोणती लँग्वेजमध्ये बघायचं आहे हे, तर ती लँग्वेज तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या। आता इथे मराठी बघायची मला, तर मराठी सिलेक्ट केलेली आहे। मराठी सिलेक्ट केल्याच्या नंतर बाजूला क्लिक करायचे, थोडीशी वाट बघा। आता हे मराठीमध्ये जे आहे पेज होऊन जाणार आहे। तर मित्रांनो, बघू शकता मराठीमध्ये इथे पेज झालेला आहे। आता इथे तुम्ही वाचून घेऊ शकता की जिओ कस्टमर असोसिएट म्हणजे काय, वाचून घ्या। कमाईसाठी आता बघू शकता तुम्ही जर 1 तास काम केलं तर 3,500 रुपये, 2 तास केले तर 3,500 रुपये, 3 तास केले तर 10,500 रुपये, 4 तास केले तर 14,000 रुपये। अशा प्रकारे तुम्ही जितके तास काम करताल, तर शेवटला 8 तास जर काम केले तर 28,000 रुपये तुम्ही मिळू शकणार आहात। आता वरती सारायचं आहे। आता उत्कृष्ट कमाईसाठी संधी फक्त 5 पावले दूर आहात, म्हणजे तुम्हाला हे 5 स्टेप आहेत पूर्ण करायच्यात आणि नंतर तुम्ही या जॉबसाठी सक्सेसफुली अप्लाय तुमचं झालेलं असणार आहे। तर या 5 स्टेप पूर्ण करायच्यात। तर मित्रांनो, आता तुम्हाला इथं बघू शकता आता सुरू करा हे ऑप्शन दिसतंय, यावर क्लिक करायचंय। यावर क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथे व्हॉट्सअप ओपन करण्यासाठी सांगत आहे। तर तुम्हाला काय करायचंय, कधी तुम्ही जर मोबाईलवर करत असाल तर तुमचं डायरेक्टली जे आहे व्हॉट्सअप ऑटोमॅटिकली ओपन होणार आहे। तर आता बघू शकता माझं लॅपटॉपवर आहे, तर लॅपटॉपवर सुद्धा माझं ऑटोमॅटिकली व्हॉट्सअप ओपन झालेलं आहे। ओपन झाल्याच्या नंतर इथे आपल्याला अगोदरच टाईप करून येईल, बघू शकता BCom JCA अशा प्रकारे इथे टाईप करून येईल। तर इथे आपल्याला सेंडवर क्लिक करायचे। सेंडवर क्लिक केल्याच्या नंतर इथे आता आपल्याला अजून एक मेसेज येईल, तर मी अगोदर करून बघितलेला आहे त्यासाठी। आता इथे बघू शकता अप्लाय नावचं हे ऑप्शन आलेलं आहे, तर यावर क्लिक करायचे। यावर क्लिक केल्याच्या नंतर थोडीशी वाट बघायची। बघू शकता नाव तुमचं इथे एंटर करा असं दाखवते, तर तुमचं नाव टाकून घ्या। नाव टाकल्याच्या नंतर इथे आपल्याला सेंड करायचे। सेंड केल्याच्या नंतर अजून रिप्लाय आता पिनकोड टाकायचा आहे, तुम्ही जिथे राहता तिथला पिनकोड टाकून घ्या। पिनकोड टाकल्यानंतर सेंड करायचं आहे।
तर बघू शकता आता इथे आपल्याला अप्लाय नावाचं ऑप्शन आले, तर अप्लाय नावावर क्लिक करायचं आहे. आता इथे कंटिन्यू बटनावर क्लिक करायचे. आता इथे जिओ करिअर बघू शकता जे आहे वेबसाईट ओपन झालेली आहे. जॉब सर्च इथे आपल्याला करू शकता. आता लोकेशन सिलेक्ट करू शकता आणि इथे तुम्ही पहिल्यांदा काही काम केले का ते इथे सर्च करू शकता. फ्रेशनेस आहे तर यावर हे ठेवायचे किंवा इथे आपण नाही सिलेक्ट केलं तरी चालणार आहे. इथे फक्त आपल्याला लोकेशन बघायचे. लोकेशनवर क्लिक करायचे आणि आपल्या जिथे तुम्ही राहता तिथलं लोकेशन इथे टाकून घ्या. आता तुम्ही जिथे राहता ती सिटी जर मोठी असेल तरच तिथे जॉब उपलब्ध असणार आहेत. आता हे टाकल्यानंतर सर्चवर क्लिक करतो. तर बघू शकता माझ्या सिटीसाठी फक्त 2 जॉब आहेत. आता इतर टाकल्यानंतर बघू शकता पुणे टाकतो मी. पुण्यामध्ये भरपूर जॉब असणार आहेत. तर बघू शकता पुण्यामध्ये भरपूर असे जॉब आहेत यामध्ये जिओसाठी. आता हे माझ्या जिल्ह्यासाठी 2च आहेत. तर आता मी इथे परत आलोय, तर माझ्या जिल्ह्याचं नाव परत टाकलं मी. सर्चवर क्लिक करतो. 2 जॉब दाखवण्यात आलेत. तर इथे आता बघू शकता या जॉबवर क्लिक करतो. 1 नंबरच्या फ्रीलान्सरवर क्लिक केलं. आता हे जे फ्रीलान्सर सेल असोसिएट आहे ते सिम कार्ड विकतात, जिओचे डिव्हाइस विकतात, त्यांच्यासाठी ते जॉब आहे. आता मी 1 नंबरच्या जॉबवर क्लिक केल्याच्या नंतर आता या जॉबसाठी बघू शकता हे जॉब आहे जिओ कस्टमर असोसिएट. तर यावर क्लिक करतो. पोस्ट केलेली आहे 7 सप्टेंबर 2021 पूर्वीच या जॉबसाठी जे आहे पोस्ट केलेली आहे 2021लाच. कार्य व्यवसाय क्षेत्र फ्रीलान्सर स्थान जे मी निवडले ते स्थान इथं दाखवत आहे. नोकरीच्या जबाबदाऱ्या काय आहेत? नवीन ग्राहक मिळवा, जिओच्या ग्राहकांना कॉल करा आणि त्यांना जिओच्या रिचार्ज बद्दल समजावून सांगा. ग्राहकांना जिओ रिचार्ज पूर्ण करण्यात मदत करा. संभाव्य ग्राहकांना नवीन जिओ कनेक्शन विक्री करा. मान्य केलेल्या टाइमलाईनमध्ये ग्राहकाच्या प्रश्नाचे निराकरण करा. तर अशा प्रकारे जे आहे तुम्हाला या नोकऱ्याच्या जबाबदाऱ्या ते देणार आहेत. शिक्षणाची गरज काय आहे? तर 10वी किंवा 12वी असेल तर चालणार आहे. 12वी असेल तर प्राधान्य मिळेल. अनुभवाची आवश्यकता फ्रेशर, तुम्हाला इथे काही अनुभव नसला तरी चालणार आहे. कौशल्य आणि क्षमता काय आहे बघू शकता. वाचन लेखनाचे मूलभूत ज्ञान पाहिजे तुम्हाला. स्मार्टफोनचा वापर करता आला पाहिजे. स्थानिक भाषा तुम्हाला बोलता आली पाहिजे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे? आता अर्ज करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो नंतर आपल्या समोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. आता इथे आपल्याला नवीन वापरकर्ता या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. मी इथं जी लँग्वेज आहे मुद्दाम मराठी करत आहे. आता तुम्हाला इथे ईमेल ID टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कन्फर्म पासवर्ड करायचा आहे, पासवर्ड इथे तयार करायचा आहे, नाव टाकायचे जसं आधार कार्डावर आहे तसं पहिलं नाव आणि आडनाव हे टाकल्यानंतर जन्मतारीख आधार कार्डावर जशी आहे तशी टाकायची आहे. आपला इंडिया इथे सिलेक्ट असणार आहे. मोबाईल नंबर टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं आहे. तुमची प्रोफाईल जी आहे तयार होणार आहे. आता तुम्हाला इथे लॉग इन अँड अप्लाय हे ऑप्शन दिसते, यावर क्लिक करायचे. आता इथे युजर लॉग इनवरच क्लिक ठेवायचे आणि इथे जी ईमेल ID तुम्ही आता टाकली होती ती टाकून घ्या आणि तुम्हाला इथे पासवर्ड जे आहे टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड जो आता तुम्ही तयार केलेला असणार आहे तर तो पासवर्ड इथे टाकून घ्या. पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करायचे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल जी आहे लॉग इन होणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे हे प्रोफाईल लॉग इन झालेली आहे. आता तुम्हाला इथे माय प्रोफाईल दिसेल आणि माय ॲप्लिकेशन दिसेल. माय ॲप्लिकेशन कधी दिसेल? जेव्हा तुमचं ॲप्लिकेशन यामध्ये पूर्ण होईल तेव्हा तुमचं माय ॲप्लिकेशनमध्ये ॲप्लिकेशन दिसणार आहे. आता इथे माय प्रोफाईलमध्ये तुमची पर्सनल, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, ॲडिशनल इन्फो हे 4ही स्टेप तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. आता स्टेप कशी पूर्ण करायची? बेसिक इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला हे भरून घ्यायची आहे. रिझ्यूम तुम्हाला इथे लागणार आहे. तुम्हाला रिझ्यूम ते बनवून मिळतं किंवा तुम्हाला स्वतः बनवता येत असेल तर यूट्यूबवर व्हिडिओ असतो तो बघून तुम्ही रिझ्यूम बनवून घ्या आणि इथे अपलोड करा. संपूर्ण माहिती भरा. नेक्स्टवर क्लिक करायचे आणि ह्या 4ही स्टेप तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. 4ही स्टेप पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला मी जे दाखवतोय स्क्रीनवर बघू शकता या तुम्हाला 5 स्टेप पूर्ण करायला सांगण्यात आलं होतं. तर त्यापैकी आता रजिस्ट्रेशन तुमची ही पहिली स्टेप ही पूर्ण होणार आहे. जेव्हा तुम्ही माय प्रोफाईल हे 4ही स्टेप पूर्ण करताल तेव्हा तुमची पहिली स्टेप पूर्ण होणार आहे
आता मित्रांनो, तुमची पहिली स्टेप पूर्ण झाल्याच्या नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये जे आहे ऑनलाईन चाचणी तुम्हाला द्यायची आहे. चाचणी जेव्हा तुम्ही ही प्रोफाईल पूर्ण करताल तेव्हा तुम्हाला चाचणी देण्यासाठी इथे ऑप्शन सुद्धा येणार आहे. चाचणी दिल्याच्या नंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट तुम्ही यामध्ये अपलोड केलेले आहेत, तुमचा रिझ्यूम असेल, आधार कार्ड असेल, जे इतर डॉक्युमेंट तुम्ही यामध्ये दिलेले असणार आहेत, 10वीची किंवा 12वीची मार्कशीट असेल तर त्याचे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुमच्या जवळच्या जिओ ऑफिसला जाऊन तुमच्या कागदपत्राची पडताळणी करायची. तर हे तिसरी स्टेप आहे. आणि चौथी स्टेप ही तुम्हाला शेवटची स्टेप असणार आहे. तुम्हाला ते प्रशिक्षण देणार आहेत, ऑनलाईन प्रशिक्षण देणार आहेत. ते झाल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्टली जे आहे कमाईसाठी सज्ज होणार आहात. अशा प्रकारे तुम्हाला 5 स्टेप पूर्ण करायच्या आहेत, ज्या स्टेप अगदी सोप्या पद्धतीच्या आहेत. तुमच्या जवळच्या जिओ ऑफिसवर जाऊन तुमचे कागदपत्र सुद्धा तुम्हाला पडताळणी करायचे आहेत. ही पहिली स्टेप तुमची पूर्ण करून घ्या. नंतर तुम्हाला जशी पुढची स्टेप येणार आहे त्या स्टेप अगदी सोप्या आहेत, ते तुम्ही करून घ्या. जर समजत नसेल तर तुम्ही कमेंट करा, इंस्टाग्रामला मेसेज करा. मी पुढचा जे व्हिडिओ आहे ते फिजिकलमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती जी असेल ती डॉक्युमेंट जिओच्या ऑफिसवर घेऊन जाण्यापर्यंत तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईल. त्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जवळच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.